आणि आता आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया जगाच्या पाठीवरमध्ये। अमेरिकेतल्या सिरियन स्थलांतरितांना सिरिया आणि तुर्कीमध्ये हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या विनाशकारी भूकंपानंतर आता काळजी वाटू लागलेली आहे। सिरियन स्थलांतरित एलियास मामारी कॉलेज करता पेन्सिल्व्हेनियामधल्या ॲलन रेस्टॉरंटमध्ये काम करतो। त्याच्या कुटुंबियांना आता काळजी लागलेली आहे। तर दुसरीकडे होम्स आणि अलेप्पो आणि सिरियामधील त्याच्या मित्र आणि कुटुंबांबद्दल ते सगळे चिंता व्यक्त करतात। ते एकमेकांची सिरियामध्ये असलेल्या त्यांच्या नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणींसोबत फोनवरून माहिती घेतात। तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपानंतर आता मोठ्या नुकसानाचा सामना करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी म्हणून सर्बिया, बोस्नियासारख्या अनेक देशांनी शोध आणि बचाव पथकं पाठवलेली आहेत, मदत पाठवलेली आहे। सर्बियाच्या अंतर्गत मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलंय की त्यांनी बेपत्ता लोकांचा इलेक्ट्रिक पद्धतीने शोध घेण्यासाठी 27 लोकांसह 2 विशेष बचाव पथकं, एक प्रशिक्षित कुत्रा आणि उपकरणं पाठवलेली आहेत। सुमारे 50 बोस्नियन बचावकर्ते गॅझियान्टेपमधल्या मदत कार्यामध्ये आपली आणखी मदत व्हावी यासाठी तुर्कीत तैनात आहेत। अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटलंय की तुर्कस्तान आणि सिरियामध्ये झालेल्या 2 भूकंपांनंतर अमेरिकेच्या अतिरिक्त टीम्स मदतीसाठी तिथं तैनात करण्यात येणार आहेत। सिरियाच्या सीमेजवळ झालेल्या विनाशकारी भूकंपात 2300हून अधिक लोक मरण पावलेत असं तुर्की प्रशासनाचं आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे दोन्ही देशांमधल्या एकूण मृतांची संख्या आता 5000हून अधिक झाली आहे। सिरियन सरकारनं आतापर्यंत 656 अधिकृत मृत्यूंची नोंद केली आहे, तर विरोधी नियंत्रित भागातल्या संघटनांनी 450 अधिकृत मृत्यूंची नोंद केली आहे। दक्षिण तुर्की शहर असलेल्या गॅझियान्टेपजवळ 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर दोन्ही देशांमध्ये बचावकार्य वेगानं सुरू आहे। अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातले लोक मदतीसाठी निधी गोळा करत होते आणि या विनाशकारी भूकंपामध्ये वाचलेल्यांसाठी प्रार्थना करत होते। फेअरफील्ड न्यू जर्सीतल्या एम्ब्रेस रिलीफ या धर्मादाय संस्थेत लोकांनी काही तासातच तब्बल $75,000 जमा केले। ज्यांनी त्यांची घरं गमावली आहेत किंवा जे त्यांच्या कारमध्ये वाहनांमध्ये राहत आहेत अशा लोकांसाठी अन्न, ब्लँकेट्स आणि इतर पुरवठा करण्यासाठी म्हणून ऑनलाईन निधी उभारणी मोहिमेद्वारे पैसे जमा केले गेलेले आहेत। 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या अत्यंत शक्तिशाली अशा भूकंपानंतर तुर्कस्तान आणि शेजारच्या सिरियाचा बहुतांश भाग हादरून गेलाय। हजारो लोक ठार झालेत आणि हजारो लोक जखमी देखील झालेत। भूकंपग्रस्त 2 राष्ट्रांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून त्यांना मदत करण्यासाठी म्हणून युक्रेनियन लोकांनी कीवमधल्या तुर्की दूतावासात फुलं आणि मुलांची खेळणी आणली आहेत। कीवमधल्या तुर्की दूतावासाजवळ मेणबत्ती पेटवणारे स्थानिक ओलेक्सी लिसूक यांच्या मते तुर्कीतील लोक आमच्या सोबत एकजुटीने उभे आहेत आणि अर्थातच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। तुर्कस्तान आणि शेजारच्या सिरियामधल्या भागांमध्ये 7.8 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी आता हाहाकार माजवलेला आहे। US जिओलॉजिकल सर्व्हेनं सोमवारच्या भूकंपाचं मोजमाप केलं, जे तुर्कस्तानच्या आग्नेय प्रांत केहराम मारासवर केंद्रित होतं। त्याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल इतकी होती आणि त्याची खोली तब्बल 18 किलोमीटर इतकी होती। तुर्की आणि उत्तर सिरियामध्ये झालेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपानंतर तुर्कीच्या अडाना शहरामधलं बचावकार्य सुरूच आहे। या भूकंपामुळे होत्याचं नव्हतं झालंय। अनेक इमारती जमीनदोस्त झालेल्या आहेत। आतापर्यंत 2800हून अधिक नागरिकांचा अधिकृतरित्या मृत्यू झाल्याचं जाहीर झालंय, तर अनेक नागरिक अजूनही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेले आहेत। अनेक नागरिक आपल्या कुटुंबियांचा शोध घेताना दिसत आहेत, तर काहींना ही परिस्थिती पाहून अश्रू अनावर झाले। तुर्की आणि सिरियामधल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत 2800हून अधिक नागरिकांचा अधिकृतरित्या मृत्यू झाल्याचा आकडा समोर आलेला आहे। US जिओलॉजिकल सर्व्हेनं सोमवारच्या भूकंपाचं मोजमापही केलेलं होतं। तुर्कस्तानच्या आग्नेय प्रांतामध्ये त्याचा केंद्रबिंदू होता, ज्याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल होती आणि खोली 18 किलोमीटर इतकी नोंदवण्यात आलेली होती। काही तासानंतर 60 मीटरपेक्षा जास्त अंतरावर 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
झाल्याचं देखील नोंदवलं गेलं. सिरियामधल्या अलेप्पो शहरात झालेल्या भूकंपामुळे मोठमोठ्या इमारती अक्षरशः पत्त्यासारख्या कोसळल्या. या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली स्थानिक अडकून पडलेले सैन्यापासून ते अग्निशमन दलाच्या जवानांपर्यंत सगळेच बचाव कार्यात अत्यंत वेगानं काम करतायत. काही स्थानिकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यामध्ये यश देखील आलेलं आहे. काहींचा आवाज अजूनही ढिगाऱ्याखालून येतोय. त्या आवाजाच्या दिशेनं बचाव कार्यातले जे लोक आहेत ते धाव घेताना दिसतायत. ढिगाऱ्याखालनं बाहेर काढलेल्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येत आहे. रशियन संरक्षण मंत्रालयानं सोमवारी एक व्हिडिओ जारी केलेला आहे, ज्यामध्ये रशियन सैनिक सिरियातल्या भूकंपानंतर कोसळलेल्या इमारतींचे ढिगारे साफ करण्यात मदत करताना दिसतायत. मंत्रालयाच्या अहवालानुसार रशियन सैन्यानं 300 लोकांचा समावेश असलेल्या 10 तुकड्या तैनात केल्या, ज्यामध्ये ढिगारे साफ करण्यात आणि वाचलेल्यांचा शोध घेण्यात मदत होणार आहे. रशियानंही तुर्कस्तानला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय. तुर्की आणि सिरियामधल्या भूकंपानंतर जगभरातनं या दोन्ही देशांमध्ये आता मदतीचा ओघ सुरू झालाय. रशियानं काही सैनिकांच्या तुकड्या आणि वैद्यकीय मदतीची 4 विमानं पाठवलेली आहेत. आपत्कालीन परिस्थितीचे प्रवक्ते रोमन ओखाटेंको यांनी याविषयीची माहिती माध्यमांना दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सुद्धा सिरिया आणि तुर्कस्तानच्या नेत्यांना टेलिग्रामद्वारे शोक संदेश पाठवलेले आहेत आणि मदतीची तयारी देखील दर्शवली आहे. तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपानंतर हाहाकार उडाला. आतापर्यंत 4,000हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. 15,000हून अधिक जण जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी एअर अँब्युलन्सनं इस्तंबूलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. तुर्कीमध्ये 7.8 रिक्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते, ज्यामध्ये अनेक मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तुर्कीच्या हाताय या भागातील भूकंपाची भयावह दृश्य समोर येत आहे. तुर्कीमध्ये भूकंपामुळे अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आहेत. याचाच एका कारमधनं घेतलेला हा व्हिडिओ समोर आलेला आहे. या भूकंपाचा भयावह हा सगळा भाग या व्हिडिओमधनं स्पष्टपणे पाहता येतोय. तुर्कीमध्ये भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. इथल्या अनेक वाहनांना आग लागल्याचं देखील दिसतंय. ढिगारे कोसळल्यानंतर अनेक वाहनांनी पेट घेतल्याचं देखील पाहायला मिळालंय. भारताने मदत आणि बचाव कार्यासाठी पाठवलेली एनडीआरएफची टीम तुर्कीत दाखल झाली आहे. या संदर्भात परराष्ट्र मंत्र्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तुर्कीला शक्य ती सगळी मदत करणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. रशियाच्या नैऋत्येकडील चेल्याबिन्स्क या शहरामध्ये अनेक निवृत्ती वेतनधारक कालबाह्य झालेलं अन्न विकत घेत आहेत, कारण महागाईमुळे त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार सुपरमार्केटमधल्या अन्नाच्या किमती वाढल्यामुळे कालबाह्य अन्न नागरिक विकत घेताना दिसत आहेत. सुपरमार्केटमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती दुपटीनं वाढल्या आहेत, त्यामुळे स्वस्त आणि कालबाह्य उत्पादन निवडण्याकडे लोकांचा कल दिसतोय. युक्रेनमध्ये रशियन विशेष लष्करी कारवाईला सुरुवात झाल्यानंतर रशियन अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय निर्बंधांच्या अभूतपूर्व लाटेचा सामना करावा लागला. त्यामुळे पर्यायानं अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाली आहे. रशियाच्या पेन्शन फंडनुसार जून 2022 मध्ये सरासरी पेन्शन 20,882 रुबल म्हणजे अंदाजे $293 इतकी होती. युक्रेनमधल्या युद्धाची छाया सलग दुसऱ्या वर्षी भाषणावर पडल्यानं अध्यक्ष जो बायडन काँग्रेससमोर त्यांचं दुसरं स्टेट ऑफ द युनियन भाषण देतील. आता 1 वर्षानंतर सुद्धा ते जे युद्ध अव्याहतपणे सुरू आहे त्याबद्दल भाष्य करतील. विंडमन यांना काँग्रेसमधील अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही रिपब्लिकन समर्थकांनी युक्रेनला पाठिंबा कमी करण्याबद्दल चिंता व्यक्त केलेली होती. 2020चे डेमोक्रॅटिक विरोधक जो बायडन आणि त्यांचा मुलगा हंटर बायडन यांची चौकशी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर पहिल्यांदाच महाभियोग चालवण्यात आला. विंडमन हे माजी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे विसलब्लोअर होते आणि ज्यांनी ट्रम्प यांच्या दबावाच्या रणनीतींबद्दल माहिती दिली होती आणि महाभियोग चाचणीमध्ये साक्ष देखील दिली होती. यूएस ट्रान्सपोर्टेशन कमांड या वर्षाच्या सुरुवातीला घोषित केलेल्या अमेरिकेच्या $2.85 अब्ज लष्करी मदत कराराचा एक भाग म्हणून युक्रेनला
60हून जास्त ब्रॅडली फायटिंग व्हेकल्सची पहिली शिपमेंट वितरित करत आहे. हे शिपमेंट वॉशिंग्टननं जानेवारीच्या उत्तरार्धात जाहीर केलेल्या लष्करी मदत पॅकेजचा एक भाग आहे. युक्रेनच्या रशियाविरुद्धच्या युद्ध प्रयत्नांसाठी त्यांना मोठी चालना म्हणून पाहिलं जात आहे. पूर्व युक्रेनमध्ये आघाडीवर लढताना मरण पावलेल्या सैनिकांचे अंत्यसंस्कार कीवमध्ये करण्यात आले. त्यानंतर एडवर्ड स्ट्राउसला इर्पिनमध्ये दफन करण्यात आलं. 17 जानेवारीला रशियन सैन्याच्या विरोधात बखमूत इथं झालेल्या भीषण तोफखान्याच्या लढाईत स्ट्राउस मारला गेला होता. रशियन सैन्यानं युक्रेनच्या पूर्वेला विशेषतः बखमूत आणि वुहलेदार या औद्योगिक शहरांमध्ये हल्ले वाढवलेत. रशियानं म्हटलंय की त्यांचं मुख्य लक्ष्य पूर्वेकडील डॉनेत्स्क प्रांत ताब्यात घेणं आहे, ज्याला ते रशियाचाच एक भाग मानतात. बुका आणि इर्पिनच्या संरक्षणात स्ट्राउसचाही सक्रिय सहभाग होता. रशियाच्या वॅगनर खासगी लष्करी कंपनीचे संस्थापक येवगेनी प्रिगोझिन यांनी एक व्हिडिओ जारी केलाय, ज्यामध्ये त्यांना लष्करी विमानात दाखवलेला आहे आणि ते दावा करतायत की युक्रेनियन शहर बाखमूतवर बॉम्बफेक केल्यानंतर तो तिथं उतरलेला आहे. या दाव्याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात आलेली नाही. त्याने रात्री सुखोई 24 नॅव्हिगेटर म्हणून लढाईमध्ये भाग घेतला. वॅगनर गट युक्रेनमधल्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतोय. युक्रेनच्या अध्यक्षांना न मारण्याचं वचन रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडून घेतल्याचं इस्रायलचे माजी पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांनी म्हटलंय. युक्रेनबरोबरच्या रशियाच्या युद्धाच्या सुरुवातीला मध्यस्थ म्हणून त्यांनी काम केलं. गेल्या मार्चमध्ये मॉस्कोच्या एका दौऱ्यादरम्यान युद्धादरम्यान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटणाऱ्या काही पाश्चात्य नेत्यांपैकी बेनेट देखील एक होते. 5 तासांच्या संभाषणादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पाश्चात्य राष्ट्रांनी योग्य शस्त्र पुरवली तर युक्रेनच्या सैन्याला रशियन आक्रमणाला हुसकावून लावण्याची संधी आहे, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांचं म्हणणं आहे. कीवमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमची शस्त्रसामग्री जितकी अधिक सुसज्ज असेल तितक्या लवकर आधुनिक पाश्चात्य रणगाडे युक्रेनच्या युद्धभूमीवर काम सुरू करू शकतील. रशियाचं आक्रमण जितक्या लवकर संपेल तितक्या लवकर आमचं हवाई संरक्षण मजबूत होईल, असंही झेलेन्स्की म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन हे बीजिंगमध्ये जाणार होते. जगातील 2 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधला सतत वाढणारा तणाव कमी करण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी ते भेट घेऊन चर्चा करणार होते. गेल्या आठवड्याच्या अखेरीस अचानक ही भेट रद्द झाल्यानंतर ब्लिंकन वॉशिंग्टनमध्येच आहेत. चीनच्या संशयित गुप्तहेर बलूनबद्दल त्यांनी रोष देखील व्यक्त केला होता. ब्लिंकन आणि वरिष्ठ चीनी अधिकारी किमान 2 आंतरराष्ट्रीय संमेलनांना उपस्थित राहण्याची योजना आखत आहेत. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन 2 दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. कृष्णेश्वर मंदिर, अजिंठा वेरूळ लेणीला त्या भेट देणार असल्याचं समजतंय. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधल्या एका बौद्ध मंदिराचं रविवारी उशिरा लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुमारे 80 अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 तासांहून अधिक काळ अतोनात प्रयत्न करत दक्षिणेकडच्या ब्राईट मून बौद्ध प्रार्थना स्थळाला लागलेली आग आटोक्यात आणली. सहाय्यक मुख्य अग्निशमन अधिकारी पॉल फॉस्टर यांनी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला माहिती देताना सांगितलं की ही आग नेमकी कशामुळे लागली हे तत्काळ सांगता येणार नाही. मात्र ते म्हणाले की अग्निशमन दलानं अत्यंत संवेदनशीलपणे ही आग विझवली आणि हे ऑपरेशन पूर्ण केलं. अमेरिकेच्या सियारा नेवाडामधल्या बर्फाळ परिस्थितीला सोडून कॅलिफोर्नियाच्या मोठ्या पर्वतीय भागातल्या स्नोपॅकमध्ये आता आणखी भर पडली आहे. पूर्व सिएरामधल्या मॅमथ माउंटन इथं वादळानं 16 इंच ते 24 इंच इतका बर्फ पडलाय, असं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इतरही काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया. जपानी इलेक्ट्रॉनिक्स आणि मनोरंजन समूहाचं नेतृत्व करण्यासाठी सोनीनं मुख्य वित्तीय अधिकारी हिरोकी तोटोकी यांना अध्यक्ष आणि सीईओ करण्याची घोषणा एका निवेदनाद्वारे केली आहे. केनिचिरो योशिदा हे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. योशिदांनी सोनीच्या विविध ऑपरेशन्समध्ये व्यवस्थापनाला बळकटी देण्यासाठी गेल्या वर्षी पहिल्यांदा कार्यकारी बदलाचा प्रस्ताव मांडलेला होता. त्याला गुरुवारी सर्वानुमते बोर्डाची मान्यता मिळालेली होती.
बियॉन्से लवकरच तिच्या वर्ल्ड टूरला सुरुवात करणार आहे. बियॉन्से मे महिन्यामध्ये सगळा युरोप आणि अमेरिकेत थांबून स्वीडनमध्ये आता आपल्या वर्ल्ड टूरला सुरुवात करेल. तिने इंस्टाग्राम आणि तिच्या वेबसाईटवर याबाबतची घोषणा देखील केलेली आहे. तिकिटांची विक्री 6 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. रजिस्टर फॅन व्हेरीफाईड सिस्टीमद्वारे नोंदणी करता येऊ शकणार आहे. विक्रीच्या वेळा शहरानुसार बदलणार आहे. सॅम स्मिथ, शानिया ट्वेन आणि किम पेट्रास हे रविवारी ग्रॅमीच्या रेड कार्पेटवर आकर्षक लुकसह सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होते. स्मिथ डोक्यापासून पायापर्यंत लाल रंगाच्या पोशाखात आला होता. डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर मास्क लावून पूर्ण गेटअप त्यानं केलेलं होतं. तर ट्वेननं लाल विग आणि त्याला साधेसा सूट आणि मोठ्या आकाराची टोपी परिधान केली होती. रविवारी ग्रॅमी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर टेलर स्विफ्ट आणि केसी मस्ग्रेव्स यांनी संपूर्ण सोहळ्याचं ग्लॅमर आणखी वाढवलं. 4 पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेली टेलर स्विफ्ट निळ्या रंगाच्या स्कर्टमध्ये आणि मस्ग्रेव्सशी जुळणारे मॅचिंग असणारे ऑल्टर पॅटर्नचे टॉप घालून आली होती. तिनं या समारंभात दिवंगत गायिका लॉरेटा लिन यांना श्रद्धांजली वाहिली. तिचा पोशाख अगदी डोक्यापासून पायापर्यंत गुलाबी रंगाचा होता. रविवारी 5 फेब्रुवारीला 65व्या अॅन्युअल ग्रॅमी अवॉर्ड्ससाठी रेड कार्पेटवर संगीत क्षेत्रातील दिग्गज निर्माते आणि कलाकार मंडळी एकत्र आली होती. संगीतकार लिझो हे कॅमेऱ्यासमोर झळकत होते. बेबे रेक्सा, नोरा जोन्स, डोजा कॅट आणि अभिनेते डॅरिल हॅना, लॅव्हर्न कॉक्स इत्यादी कलाकारांनी या दिमाखदार सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवली.